ज्या पद्धतीने ओबडधोबड दगडापासून सुद्धा शिल्प घडवतो त्याचप्रमाणे येथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले। या शाळेत आल्यापासून माझा येथील गुरुजनांनी उत्तम संस्कार केले। अभ्यासाबरोबर क्रीडा, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रात माझी आवड जोपासली। 21व्या शतकात माणूस म्हणून कसे जगावे हे मला येथील शिक्षकांनी शिकवले। सुरवंटांचे झाले पाणी, सर्वत्र लागले भऱ्याला मारून, नवे जग नवी आशा, शोध घेण्याची जबर मनाशा। याच शाळेने लावले पडत, याच शाळेने लावले पडत, त्यावर चढवली यशाची तळ, त्यावर चढवली यशाची तळ। ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे आणि या मंदिरात आम्ही राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, समूहगीत, बालगीते शिकली। प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी आमचा पाया पक्का केला। शिकवणारे शिक्षक तेव्हा थोडं गोंधळल्यासारखं वाटलं की आपण याच्यामध्ये करू शकतो की नाही, पण जिद्द एकच होती की आपण ज्या शाळेतनं आलेलो आहे त्या शाळेच्या शिक्षकांनी अभिमानाने म्हणाले पाहिजे हा माझा विद्यार्थी। आणि अजून देखील जेव्हा शिक्षक म्हणतात त्यांच्या अभिमानाने मी जेव्हा सांगतो सर मी इथे येते या गावाला किंवा तालुक्याला पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहे सर, एकदम आनंदाने त्याची मान उंच करून घेते। तेव्हा त्याच्या स्मृती जातोने असा किरकोळ अल्लड होता, आदर्शन साधा काहीच नव्हतं त्याच्याकडे, साधा होता एकदम, तो एकदम गरीब होता, खेळायचा, हे करायचा, मस्ती करायचा, मामांकडे शिकायला आलेला होता। आई वडील एकदम आईला वाचता, वडिलांना वाचता येत नव्हतं, आईला लिहिता येत नव्हतं। आज तो काय झाला, पोलीस निरीक्षक पदावर गेला आणि म्हणून आमच्यासाठी ते सांगत राहतात। असं संदीप साळुंखे आपल्या गावात घडेल का? मी आता आलो कार्यक्रमाच्या साठी म्हणून आणि गाडीतून उतरल्यावर एक समोर मुलगा, 5वीतला मुलगा आहे, त्याला मी सहज विचारलं, जरा हसरा चेहरा, खूप स्मार्ट वाटला मला, म्हणून मी त्याला विचारलं तुझं नाव काय, कुठलं आहे आणि तुला काय व्हायचंय? मला म्हटलं मला IPS अधिकारी व्हायचं। म्हटलं का बरं? मी म्हणे देशामध्ये अराजकता फार, 5वीतला विद्यार्थी देशातल्या अराजकतेचा विचार करतो, मला वाटतं की ही शिक्षणाची खरी ताकद आहे। आणि म्हणून अशाच पद्धतीचं शिक्षण हे आपल्या याच्यामध्ये घेतलं पाहिजे। आपल्या या शाळेने खूप प्रयत्न केलेले, ते यश तुम्हाला नक्की मिळेल अशा प्रकारची खात्री मला आहे। मी पुन्हा आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आपल्या व्यक्तिगत जीवन जगत असताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राष्ट्र प्रथम आहे, हा देश राहिला तर आम्ही राहणार आहोत। आणि म्हणून कुठलीही गोष्ट करत असताना माझ्या राष्ट्राला माझ्यापासून हानी होणार नाही ना याची आपण सगळ्यांनी मिळून जर काळजी घेतली तर आपला देश आज जो विश्वगुरु बनण्याच्या एका प्रक्रियेमध्ये आहे, सर्व जग आपल्याकडे मोठ्या आशेने बघतंय आणि म्हणून त्याच्यासाठीच आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत।